हेलो दोस्तों, जय भीम नमो बुद्धाय। मैं आज आई हूँ जयश्री टॉकीज़ में, जहाँ रमाई का पिक्चर चालू है अभी, जो 6 फरवरी को रिलीज़ हुआ है। मैं मेरे मम्मी के साथ, उनके जो साथ के लेडीज़ है उनके वगैरह साथ आई हूँ मैं। तो अभी पिक्चर 12:30 बजे चालू होने वाला है, अभी कुछ ही देर में चालू हो जाएगा। तो जैसे कि आप मेरे ऊपर देख रहे हो, ये साइड में जो होल्डिंग लगा है ये रमाई के पिक्चर का ही होल्डिंग है। उसमें पूरी हिस्ट्री बताई गई है रमाई की। तो आखिर तक के ज़रूर देखिए। मैं आपको पिक्चर देखने के बाद आपको रिव्यू ज़रूर दूँगी। माझा मैत्रीपूर्ण जयभीम। आम्ही खापरखेड्यावर ना सर्व महिला, सर्व मैत्रिणी आम्ही नागपूरला जयश्री टाकीजमध्ये माता रमाईचा पिक्चर पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत। आपण पण सर्वांनी रमाईचा पिक्चर बघण्यासाठी यावं, बघून घ्यावं। या ठिकाणी आमची सर्वांची उपस्थिती झालेली आहे। माता रमाईचा विजय असो, माता रमाईचा विजय असो। जय भीम, जय भीम। सविता नारनवरे, खापरखेडा। मी नागपूर जयश्री टाकीज इथे जो रमाईचा पिक्चर लागलेला आहे तो पिक्चर बघायला आम्ही सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या आहोत। आणि आत्ताच आम्ही लगेच तो पिक्चर बघून बाहेर निघालेलो आहोत। पिक्चर अति छान आहे, कारण की आजच्या ज्या महिला आहेत आणि आधीच्या ज्या महिला रमाई होती त्यामध्ये असा खूप फरक दिसून येतो आहे। आज आपण बघत आहोत रमाई ही साधी, सिंपल, थोड्या मनाची, साध्या विचाराची होती आणि तेच विचार त्या पिक्चरमध्ये दाखवले आहेत। ती एक सावलीसारखी बाबासाहेबाच्या मागे ती रमाई उभी आहे, कारण की बाबासाहेब जात असताना त्या रमाईने त्या बाबासाहेबाला कधीच अडथळा टाकलेला नाही। प्रत्येक त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होऊन त्या बाबासाहेबाला रमाईने साथ दिली। आणि बाबासाहेब ते म्हणतात की एखाद्या पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो आणि तीच आहे ती रमाई। आणि खूप अशी छान त्या रमाईचं या ठिकाणी जे कार्य दाखवलेलं आहे, जे सामाजिक कार्य, जे बाबासाहेबांनी जी चळवळ केलेली आहे, जे क्रांती केली आहे, त्या क्रांतीमध्ये सुद्धा रमाईचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणून सर्व महिलांना मी या ठिकाणी विनंती करते की सर्व महिलांनी त्या ठिकाणी रमाई आहे, बाबासाहेब आहेत,
त्यासारखं जीवन जगायला पाहिजे आणि त्यांच्यासारखे विचार सर्वांनीच ठेवून एक साध्या रमाईच्या रूपामध्ये सर्व स्त्रियांनी राहायला पाहिजे. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामागील सर्वात मोठा त्याग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी सर्वांनी सहकार्य केलं, परंतु ते एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी प्रत्यक्ष उपाशी राहून दारिद्र्य, अपमान आणि मूक बलिदानाचे प्रतीक म्हणून रमाबाई आंबेडकर ठरल्या. ते त्यांच्या यशामागचा त्याग होता. आणि त्या पिक्चरमधून आम्हाला असं वाटलं की त्याग हा सर्वात जास्त आहे. आज त्याग केला नसता रमाईने तर बाबासाहेब घडले नसते, आणि बाबासाहेब घडले नसते त्यांनी समाजाचा उद्धार केला नसता. तर त्यांनी हाल अपेष्टा सहन करून आपल्या स्वतःच्या खुशीचा म्हणा, हौस मौजेचा म्हणा, सर्वांचा त्याग करून त्यांनी बाबासाहेबांना घडवलं आणि त्यांनी समाजकार्य करायला लावलं. तर ही खूप याची हे आहे, आम्हाला मनाला खूप खंत वाटते की त्यांनी त्या काळात कशा प्रकारचं दुःख सहन केलं असेल. तर तसंच आता आजच्या स्त्रियांना माझ्याकडून हे आहे की त्यांनीसुद्धा थोडं आपल्या संसार सांभाळूनही समाजासाठी कार्य करावं आणि आपल्या घरच्या लोकांना, आपल्या पतीला, मुलांना त्यांनाही प्रेरित करावं आणि समाजकार्यात हातभार लावावा. आता रमाईचा पिक्चर बघितला, त्यामधून आम्हाला रमाईचा त्याग असं समजायला आले की रमाईचे चारही मुलं गमावले. गंगाधर, राजरतन, इंदू हे चारही रत्न तिने गमावले, तरी पण खंबीरपणे बाबासाहेबाच्या पाठीशी उभी राहून तिने आपला समाजकार्य केलं. तर मला असं वाटते अशा माऊलीने असा समाज घडवला, त्याच पद्धतीने सर्व महिलांनी वागायला पाहिजे आणि असाच त्याग करून सनीने आपल्या समाजाचं कार्य समोर निघाले पाहिजे असं मला वाटत आहे आणि असं मला दिसून आलं रमाईचा पिक्चर बघून. तर मी सर्वांना विनंती करते की एकदा तरी रमाईचा पिक्चर बघून सन्यानी आणि महिलांचं कार्य काय असते हे समजून घ्या आणि त्याच परीने कार्य करत राहा अशी माझी सर्वांना विनंती आहे. जय भीम.